तर मंडळी इकडे बघताय आपली भाजी ना मस्त शिजलेली आहे, एकदम भारी दिसते. वरतून आता सर्व कोथिंबीर ऍड करून घेतोय बघा, एकदम ना रसरशीत झालेली आहे. चला आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे भाजी झालेली आहे. ती एक नंबर झालेली आहे. चिकन मटन पेक्षा पण भारी बनते ना. तुम्ही चिकन मटन म्हणजे खायचं विसरून जाल अशा पद्धतीने बनवली. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण सोयाबीनची एकदम नवीन पद्धतीमध्ये भाजी बनवणार आहोत. आणि ही पद्धत ना तुम्ही आजपर्यंत कुठेच पाहिली आणि टेस्ट केली नसेल. एकदा ह्या पद्धतीमध्ये सोयाबीनची भाजी बनवून बघा, तुम्ही ना चिकन मटन खायचं विसराल, एवढी भारी बनते. तर त्याची संपूर्ण रेसिपी ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे बघता आता ना आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतोय. इकडे आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे आणि खास तुम्हाला आज आई बनवून दाखवणार आहे. आई एकदम चिकन मटन पेक्षा पण भारी बनते ना. तुम्ही चिकन मटन म्हणजे खायचं विसरून जाल अशा पद्धतीने बनवली. तर आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे हे बघा, मी इथे एक पॅकेट ना सोयाबीनचा घेतलेला आहे. अच्छा. एक इथे बटाटा चिरून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे मोठा असा. अच्छा. आणि इथे 2 टमाटर घेतलेले आहेत. ते 2 टमाटर ना आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे. आणि मिक्सर मध्ये वाटल्यावर ग्रेव्ही एक नंबर होते ना. हो, टमाटरची ग्रेव्ही मस्त होते. आणि इकडे काय काय अजून? इथे 2 चमच आपल्याला दही लागणार आहे. अच्छा. इथे 7-8 लसणी घेतलेले आहेत आणि 4 अद्रकचे तुकडे, याची लसूण पेस्ट करायची आहे. ते कुटणीमध्ये आपल्याला कुटून घ्यायचंय. बाकी इकडे ना आपल्याला सर्व मसाले वगैरे लागणार आहेत. तर मंडळी इकडे ना सर्वात पहिले आपण हे सर्व सोयाबीन फुगत ठेवतोय. इथे बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व घालून घेतलंय. आणि हा पाणी गरम घेतलेलं आहे ना. थोडा थोडा गरम घ्यायचा. अच्छा. म्हणजे कसं गरम पाण्यात लवकर भिजतात. आणि जर तुम्ही थंड पाणी घेतलं ना तर थोडा जास्त टाइम ठेवायला लागतं. असा कसा 10 मिनिटात पटकन होऊन जातं. बरोबर. हे आपल्याला ना 10 मिनिटं फुगत ठेवायचे, म्हणजे असे मस्त ते फुगतात चांगले. तर इकडे ना आता सर्व आलं लसूण पेस्ट बनवून घेतोय. कुटणीमध्ये सर्व आल्याचे तुकडे आणि लसणाचे तुकडे घालून घेतले. कुटणीमध्ये ना छान होते. आम्ही मिक्सरला जास्त बारीक करत नाही, डायरेक्ट कुटणीमध्येच बारीक करतो. त्याच्यामध्ये ना जाडी मोठीच ठेवायची, जास्त पण बारीक करायचं नाही, नॉर्मल ठेवायची. इकडे आता सर्व टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय. तर म्हणजे इकडे बघताय आपले ना सोयाबीन पूर्ण असे भिजून झालेले आहेत. बघा छान असे फुगलेले आहेत. आता त्यांचं ना पाणी काढायचं आहे. बघा एकदम सॉफ्ट झाले, पूर्ण ना पाणी काढून घ्यायचं त्याच्यामधला. आणि इकडे डिशमध्ये सर्व काढून घेतोय. बघा अशा प्रकारे. हे बघा पूर्ण मस्त सॉफ्ट झालेले आहेत. गरम पाण्यामध्ये ना लवकर होतो, 5 मिनिटात पण गरम पाण्यामध्ये होतो. 10 मिनिटं पण ठेवायची गरज नाही, पण नॉर्मल पाणी ठेवलं ना तर 10 मिनिटं लागतात. तर बघता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल पण गरम झालेलं आहे. आता मी थोडी थोडी ना सोयाबीन ना तेलात फ्राय करून घेते. आपल्याला ना गोल्डन कलर येईपर्यंत सोयाबीन फ्राय करायचे आहे. तर इकडे बघता आता ना हलका हलका आपल्या सोयाबीनला असा गोल्डन कलर यायला चालू झालाय. बघा मस्त फ्राय होत आहेत. असे फ्राय करून घेतले ना मस्त आपली सोयाबीनची भाजी होते. तर इकडे ना आता सर्व सोयाबीन प्लेटमध्ये काढून घेतोय. छान असे फ्राय करून झालेले आहेत. बाकीचे राहिलेले ते पण सर्व ऍड करून घेतोय. ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तर इकडे ना आता आपल्याला बटाटे सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत. ह्याला पण ना हलकासा तांबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचे. हलकेच फ्राय करायचे, जास्त पण नाही करायचे. नॉर्मल हलका कलर आला ना तर काढून टाकायचे आपल्याला. तर काढून घेतोय. आपल्याला फोडणीसाठी परत तेल लागणार आहे. आता मी फोडणी घालते. फोडणीसाठी कांदा घालते. आला लसूणची पेस्ट घालून घेते 1 चमच. आपल्याला कांदा आणि आला लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. तर बघते आपला कांदा आणि लसूण चांगला परतून झालेला आहे. टमाटरची पेस्ट घालून घेते. टमाटरची पेस्ट घातली ना की कशी आपली ग्रेव्ही चांगली मस्त तयार होते. म्हणजे चांगला आपली भाजी कशी रसरशीत होते. आणि टमाटरचा पाणी ना आपल्याला नाही आटून द्यायचा जरा.
चांगला आटसपर्यंत ढवलत राहायचं. फक्त आपला कांदा आणि टमाट्याची पेस्ट ना चांगली मस्त तयार झालेली आहे आणि पूर्ण ह्याच्यात ना पाणी पण आटून घेतलेलं आहे. असं पाणी ना साफ चांगलं आटून घ्यायचं टमाटरचं. आता आपल्याला लाल तिखट घालायचं आहे 2 चमच, 1 चमच हळद, 1 चमच धना पावडर. फक्त आपण मेन ना आपल्याला चिकन मसाला घ्यायचा आहे 1 चमच. सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण ना चिकन मसाला किंवा मटन मसाला घेतला तरी पण चालतो, दोघातले एक कुठला तरी घ्यायचा. इथे आपल्याला ना 3 चमच दही घ्यायचा आहे, तो घालून घेते. दह्याने ना मस्त एकदम भारी टेक्स्चर वगैरे येतो, त्यामुळे दही 2 ते 3 चमच ॲड करायची कंपल्सरी. एकदम भारी टेस्ट येते. हलकीशी ना आपली ग्रेव्ही हलकी हलकी पातळ व्हायला सुरू झाली आहे बघा. आणि मस्त कलर पण एक नंबर आलेला आहे. आणि मेन ग्रेव्ही ना आता छान प्रकारे रेडी झाली आहे बघा. मेन हा आपल्याला मसाला ना चांगला परतून घ्यायचा, म्हणजे कसा जेवढा चांगला परतून घेशील ना तेवढी भाजीला आपली टेस्ट चांगली येते. थोडा गरम पाणी करून घ्यायचा आणि तो घालायचा ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्ही आपली पातळ होईल ना असं म्हणजे पाणी घालायचं. गरम पाणी कसं लवकर आपली भाजी होणार. थंड पाणी घातलं की थोडा टाइम लागतो, गरम पाण्याने कसा पटकन होते, मदत होते शिजायला लवकर. तर बघते आपली ग्रेव्ही व्यवस्थित तयार झालेली आहे बघा. भारी एकदम टेक्स्चर आलेलं आहे ग्रेव्हीला आणि कलर एक नंबर आलेला आहे. 2 मिनिटासाठी ना आपल्याला झाकण मारून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही ना आपली मस्त एकदम तयार होईल. तर मंडळी इकडे ना आपली 2 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि बघा ग्रेव्ही आपण थोडीशी झाकून ठेवली होती. एकदम भारी आता पूर्ण आपली ग्रेव्ही प्रॉपर रेडी झालेली आहे. आता इकडे ना ह्याच्यामध्ये सर्व सोयाबीन आपण ॲड करून घेतोय, जे सर्व आपण फ्राय करून घेतलेले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम रसरशीत आपली सोयाबीनची भाजी आज रेडी होणार आहे. इकडे बटाटे पण ॲड करून घेतोय, सर्व मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये ना मेन चिकन मसाला आणि दह्याचा जो कॉम्बिनेशन आहे ना तो एक नंबर भाजीला टेस्ट देतो आणि भाजी एक नंबर जबरदस्त तयार होते. पुन्हा इकडे ना आपण सर्व गरम पाणी केला होता तो ॲड करून घेतोय. इकडे आपली बटाटी कशी आपण अर्धी म्हणजे फ्राय केली होती, अजून प्रॉपर शिजलेली नाही आहेत, तर त्याच्यासाठी पाणी थोडंसं ॲड करायला लागतं आपल्याला. त्याच्यामुळे नंतर आपली बटाटी पूर्ण प्रकारे ते शिजतात. इकडे आता ना चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचंय. आता सर्व गोष्टी आपण व्यवस्थित ॲड करून घेतलेल्या आहेत. तर थोडा टाइम आपल्याला जवळपास 5 ते 7 मिनिटं शिजायला ठेवायचं आहे. हे सर्व गोष्टी आपण कसं फ्राय करून घेतलेल्या, त्याच्यामुळे आपल्याला शिजायला जास्त वेळ नाही लागणार, 7 ते 8 मिनिटं लागतील तरी पण. आता व्यवस्थित झाकण लावून शिजायला ठेवतोय. मंडळी इकडे बघताय पावसाची पण सुरुवात झालेली आहे बघा. मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. हवा कसलं वातावरण झालेलं आहे. तर मंडळी इकडे बघताय आपली भाजी ना मस्त शिजलेली आहे, एकदम भारी दिसते. वरतून आता सर्व कोथिंबीर ॲड करून घेतोय बघा. एकदम ना रसरशीत झालेली आहे, केवढी भारी दिसते बघा. आतमधून पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झाली ती बघा. केवढी भारी दिसते, एक नंबर एकदम ज्युसी भाजी झालेली आहे बघा. भारी दिसते. आणि बटाटा पण तुम्हाला दाखवतो, बटाटा पण ना प्रॉपर शिजलेला आहे तो बघा. बघा पूर्ण मस्त शिजलेला आहे बटाटा. इकडे ना आता सर्व प्लेटमध्ये काढून घेतोय. आता आम्ही जेवायलाच बसतोय. मस्त भाजी रेडी झालेली सोयाबीनची आपली. आणि बाहेर ना असं रिमझिम रिमझिम पाऊस पण पडतोय तेव्हा. पाऊस चालूच आहे बारीक बारीक. तर मंडळी इकडे ना आता जेवायलाच बसलेलो आहे. इकडे बघता आज मस्त ठीक आपण सोयाबीनची भाजी बनवलेली आहे, ती इकडे घेतलंय. इकडे दही आहे आणि इकडे ना श्रीखंड सुद्धा आहे. इकडे चपात्या आहेत. आज मस्तपैकी आपल्या सोयाबीनच्या भाजीचा बेस आहे. तर मंडळी इकडे आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे भाजी झालेली आहे ती. एकदम भारी दिसते हे बघा. एकदम रसरशीत सोयाबीन आहेत. एक नंबर झालेली आहे. आणि सोयाबीन ना मस्त फ्राय झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला, दही आणि अजून पण मसाले सर्व ॲड केलेले आहेत. त्याचं एक नंबर कॉम्बिनेशन झाले आणि मस्त फ्लेवर येतोय.
म्हणजे ह्या पद्धतीमध्ये ना तुम्ही सुद्धा ही भाजी ट्राय करा. आई अगोदर वेगळ्या पद्धतीमध्ये बनवायची, पण जेव्हापासून ह्या पद्धतीमध्ये बनवायला लागल्या ना मला खास करून ही भाजी खूपच जास्त आवडते. एकदम चिकन मटनपेक्षा पण भारी होती ही भाजी. एकदा ट्राय करा. आणि आता ना बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि पावसातून मस्त आता आम्ही घरी जेवायला बसलेलो आहोत. तर मंडळी फायनली जेवण खाऊन झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोयाबीनची एकदम नवीन पद्धतीमध्ये भाजी बनवून दाखवली. एकदा ही भाजी ट्राय करा. तुम्ही ना चिकन मटन खायचं विसराल, एवढी जबरदस्त बनते. आई अगोदर ना वेगळ्या पद्धतीमध्ये बनवायची आणि जेव्हापासून ह्या पद्धतीमध्ये बनवायला लागल्या ना घरामध्ये प्रत्येकाला ही भाजी आवडली. तर एकदा ना एकदा तुम्ही ही जरूर भाजी ट्राय करा. आणि आज कसा पाऊस पण चालू होता आणि पावसाळ्यातून मस्त ना आईने ही गरमागरम रसरशीत सोयाबीनची भाजी बनवली होती. एक नंबर झाली होती. तर मंडळी संपूर्ण रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.